अरे काका माणूस मजबूत बसवलं बाजू. नमस्कार मंडळी, मी सागर घाडी स्वागत करत आहे कोकणातल्या रम्य अशा वातावरणात. आणि ह्या रम्य वातावरण थोडंसं भक्तिमय झालेलं आहे, कारण आज हा महाशिवरात्री आणि महाशिवरात्री निमित्त तुमका तर माहिती आहे कोकणातली सगळ्यात मोठी जत्रा भरतली कुणकेश्वराक. आणि कुणकेश्वर या महादेवांच्या देवस्थानी यावर्षी आमच्या मठबुद्रुक मालवण या गावचे देव जातले देवस्वारी घेऊन देवभेटीसाठी, आणि त्या संदर्भातल्याच सर्व घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी हाती घेतलेला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ अजिबात पुढे ढकलू नको, कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुमका हाय ना म्हणजे आमच्या मठबुद्रुक गावातनं कुणकेश्वरपर्यंतचा प्रवास कशा प्रकारे देवांनी केलेलो हा आणि वाटेत काय काय गोष्टी घडल्या आहेत हे सगळे तुमका ह्या व्हिडिओमध्ये बघू गावतले आहेत. त्याचबरोबर पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या देवभेट कशी होता, समुद्रावर देवस्नान कसा होता, हे सगळे गोष्टी तुमका बघू गावतले येणाऱ्या सगळ्या व्हिडिओमध्ये. आणि या करावला वाटेत किती किती प्रकारचा प्रसाद खाल्लो तर आपण सांगतो. तर मित्रांनो, आजचा हे पहिलो दिवस आहे आणि आता आपण थेट जाऊया पावणा देवीच्या आमच्या देवळात आणि बघूया तयारी काय काय कशा प्रकारे चालू आहे आणि कधी आता बाहेर पडतात. चला तर मग. आमच्या मंदिरातर्फे ह्या बॅच वाटप चालू आहे. स्वामी भेटी करण्यासाठी असलेल्यांचा विचार झाला. अधिकार झाला दुःख घालणार. सर्वाई माझी आई महाराजा शिवरात्रीचा दिवस त्याप्रमाणे तू वचन दिलं, काही वचन झालेला आणि आता तुझी स्वारी विषयातले जाणार, ज्या ज्या ठिकाणी जाणार त्या त्या ठिकाणची कामं पूर्ण करू, जाणार काही पूर्ण करू, संभाळ करू, संभाळ करू. मित्रांनो, देवस्वारी आता मंदिरातून बाहेर पडलेली आहे आणि आत्ता पुढे वाडीतल्या सर्व देवतांची भेट घेऊन आपण पुढे कुणकेश्वरकडे रवाना होतो.
आता आपण पोचलो आहोत ते श्री क्षेत्र बोंबडेश्वर देवस्थान मठ बुद्रुक या ठिकाणी. इथे देवांची भेट घेतली जात आहे. मित्रांनो, आता आम्ही ह्यो मठबुद्रुक गाव सोडून पुढच्या गावात म्हणजे बुधवळे गावामध्ये चाललो. अगदी पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार कुणकेश्वरला जाताना देव विविध मंदिरात विविध देवस्थानी थांबत असतात. तिथे त्यांना विश्रांतीची सोय केली जाते आणि अशाच एका देवस्थानी आत्ता आपण थांबले आहोत. ते आहे बुधवळे गावातलं कांगेश्वर हे देवस्थान. हे बघा, साधन सामुग्री सगळी घेतलेली आहे टेम्पोमधून. काय आणलंय? ओके. मित्रांनो, आपल्या गावातून जी आत्ता कुणकेश्वर भेटीसाठी देव चालले आहेत त्याच्यासाठी किती गाड्या सज्ज झालेल्या आहेत बघा. आत्ता ही आपल्या मंडळाने एक एस टीसुद्धा मागवलेली आहे आणि याच्यासोबत हा एक टेम्पो आहे जो सजवण्यात आला आहे. याच्यामध्ये देवस्वारी असणार आहेत, देवाचे खामकाठी असणार आहेत आणि ही बघा, ही आहे आपली यात्रा स्पेशल एस टी. सोबत देव कुणकेश्वर भेटीसाठी हा एक टेम्पो आहे. छोट्या मोठ्या अनेक गाड्या आहेत, त्या एक मोठा टेम्पो आहे सावंत काकांचा. बऱ्याच लाईन मध्ये गाड्या आहेत. देवांचे सगळे पाय भाजतात. तरुण मित्र मंडळासाठी आज टेम्पो केलेला आहे. तू तरुण काय माहिती आपल्या तो बघ, तो ग्रीन वाला टेम्पो आहे ना तो आपला.
ते काय घेऊन चाललं वैदा दिनबा वैदा काय काय गंगा मेजो पार्टी रामा व्यवस्थित घेऊन जा सगळ्यांका ए वाट काय बाबा किती सीट तुमका दंडच भरूक लावतय काका सीट फुल झाले एसटी अशा प्रकारे भरलेली आहे अंदर चला चले दरवाजा बंद करून टाकले गाडी आहे विलास ए पप्पा कया माणसा मस्त आहे अरे काका माणूस मजबूत बसवलं बाजू बाबू कलमा बघून कंटाळलो बघ पहिली गाडी मी चूज केलेली आहे सगळ्यांका युट्यूब वर नंद्या फसवलंच त्या मित्रांका ते टेम्प्यात अडकले सगळे पळाले टेम्पो ना होय तर मी पण टेम्पोच जाणार मी शूटिंग घेऊ गेले तेव्हा चालू झाली गाडी आता मी पडणार होते काय म्हणणार हर हर महादेव रिझर्वेशन होता तुमचा बाबू माव कुठे माव सगळ्या बाबूंनी एकदम विंडो सीट घेतलेली पुढपासून पाठीपर्यंत अजय काय म्हणतं पाठी तू कशी दिलेली नाही तर काय कडोईल वर उडवा होय काका कुठे जायचं आता या साईड आता आपल्याला जोईलांच्या घरी जायचं आहे तिथे आपला देव थोडा वेळ विश्रांती घेणार आहे तिथे आपण गुळ पाणी चहा पाणी घेतल्यानंतर इथून आपण भगवती देवीच्या देवळामध्ये मुणग्यात की कोटकामताची भगवती देवीच्या देवळात आपण तिथे जाऊ त्याच्या दर्शनासाठी तिच्या भेटीसाठी त्यानंतर मग आपण पुढे मार्गस्थ होणार आहोत ओके धन्यवाद एका इलेक्शनला घेऊ नको हा नाता
मित्रांनो, आत्ता आपण थांबलो आहोत ते खुडी गावातल्या जोईल कुटुंबियांच्या घरी. इथे आता थोडा वेळ चहा नाश्ता झाल्यानंतर मग आपली स्वारी पुढे जाणार आहे. यांचं या ठिकाणी श्री भुजनेश्वर कुलस्वामी देवस्थान यांच्या इथे गळेमाडकरी घराणे भुजनेश्वर श्री पावनादेवी आणि देवस्थान आता घरी ना ऐसर असा आता लक्षात ठेवा सगळे. हा म्हणजे मांडाचा घर त्याच्याच आहे पुढी हा लक्षात ठेवा. म्हणजे आम्ही असलो तरी चांगला सगळ्यांनी तेवढं सगळ्यांनी बोले गो किती तळी असतात नक्की? 5 ना. तळीवाली जाऊन त्याच्यानंतर पाया पडतात. आधी पुढे ठेव कडावर मेरला दोडकेची नाही पडवळ चला. थँक्यू. हर हर महादेव. पुढे आपल्या गाड्या थांबल्या आहेत, जिथे आता थंडा पिण्यासाठी गाड्या थांबवल्या गेल्यात. मित्रांनो, ही आहे खुडीची जुईवाडी. इथे भाविकांसाठी छान थंडगार अशा ज्यूसची सोय केलेली आहे. गावला सगळ्यांका गावला ते होय. थँक्यू. बघा, 1 नंबर वाटतं. हो, फायनली बघा मिळाला.
तुला ककडे घे ते गाडी लागता गाडी भरून ठेवलेला आता टेम्पो इन्फॉर्मेशन दे काय जायचं आता आता आपल्याला जायचंय कोटकामत्यामध्ये भगवतीच्या मंदिरात हे साठी भगवतीच्या मंदिरात किती मिनिटं लागतील यायला 10 मिनिटं 10 मिनिटासाठी बसन घ्यावा वाहन नंबर 2 टेम्पो अरे मजा आहे जा रे आहे ना एक गाडी तुका करून झाली ऍक्च्युली मस्त हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर दार्या हॅपी बर्थडे टू यू मित्रांनो आत्ता आपण जे थांबलो आहोत ते आहे कोटकामते येथील भगवती आईचं मंदिर. इथे इथल्या ग्रामस्थांतर्फे भाविकांसाठी गुळ पाण्याची सोय केलेली आहे. हॅलो गुळ पाणी साधारणतः 20-30 मिनिटे प्रवास करून आम्ही पोचलो श्री गांगेश्वर घाडी परिवार बागमाळा या ठिकाणी. मित्रांनो, बागमाळा येथे राहणाऱ्या गाडीगावकर कुटुंबियांनी आपल्यासाठी विश्रांतीची व तसेच गुळ पाण्याची सोय केलेली आहे.
हे आतमध्ये या. मित्रांनो, कुणकेश्वरच्या या वाटेवरून जाताना बाजूने पायी देवभेटीसाठी जाणाऱ्या मोणगे गावची आई भगवतीची यात्रा पाहून 23 वर्ष आधी आम्हीही असेच चालत गेलेलो त्याची आठवण करून दिली. खरंच काय अविस्मरणीय क्षण देऊन जाते नाही यात्रा. असे क्षण, असा आनंद जो शब्दात व्यक्त होत नाही. तीच ती सगळी माणसं, तेच ते सर्व प्रेम, तीच भेटीची आतुरता आणि तेच ते कुणकेश्वर आणि तेच आपले देव. सर्वांचं वय बदललंय मात्र भाव काही बदलला नाही. या सर्व आठवणींच्या ओघात कुणकेश्वर कधी आलं कळालंच नाही.